नमस्कार, मी देवदत्त नागे. प्रीतम एस.के. पाटील जो आपल्या घबाडकुंड चित्रपटाचा दिग्दर्शक आहे, त्यांनी अगोदर मला चित्रपटासाठी सांगितलं होतं, पण ते कॅरेक्टर्स मला भावत नव्हती. पण मला प्रीतमबरोबर काम तर करायचं होतं. खूप सिलेक्टेड असं काम करतो मी. आणि जेव्हा त्यांनी मला घबाडकुंडबद्दल सांगितलं की दादा खंगरी हे कॅरेक्टर मी तुझ्याकडे बघून लिहिलं आहे, तेव्हा मला त्या कॅरेक्टरचा पूर्ण अभ्यास केला. ते खूप छान असं कॅरेक्टर वाटलं, जे रांगडं आहे, काहीतरी त्याचं ध्येय आहे, ते गाठायचा तो प्रयत्न करतोय आणि त्यासाठी काय काय करतोय, ह्या सगळ्या गोष्टी घबाडकुंड या चित्रपटामध्ये समाविष्ट आहेत. सो सगळेजण आपण वाट बघतोय ते म्हणजे 19 जूनची. कारण घबाडकुंड हा चित्रपट फक्त आणि फक्त थिएटरमध्ये जाऊन बघा. कारण त्याच्या घबाडकुंड चित्रपट निर्माण करताना जे इफेक्ट्स जे त्याला दिलेले आहेत ते खरंच खूप छान आहेत. जसे की VFX जे आहे ते खूप चांगल्या प्रमाणात आणि बऱ्याच प्रमाणात वापरलेलं आहे. जे आपण बॉलिवूडमध्ये टॉलिवूडमध्ये जसं आपण VFX बघतो तसेच VFX या इथे आहेत. प्लस साऊंड इफेक्ट जो आहे तो साऊंड इफेक्ट खूप उच्च प्रतीचा आहे आणि तुम्हाला एक चांगला अनुभव देणार आहे. आणि हा जो अनुभव तो तुम्हाला मोबाईलमध्ये नक्कीच तो मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला एवढंच करायचं आहे, फक्त थिएटरमध्ये जाऊन हा तुम्ही अनुभव घ्यावा. कारण आम्हाला हे मैत्रीचं प्रेमाचं घबाड मिळालेलं आहे. मी माझ्या कुटुंबाला प्रत्येकाला सांगतो की तुम्ही 19 जूनला तुम्ही थिएटरमध्ये आलात तर तुम्हाला करमणुकीचं घबाड मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. जे घबाडकुंड म्हणजे ॲक्शन, थ्रिल, ॲडव्हेंचर, इमोशन, कॉमेडी सगळ्याचा असा मस्त एक छान असा भरणा आहे. सो त्यासाठी तुम्हाला फक्त एक की ह्या भरण्यासाठी तुम्हाला थिएटर्स भरायचे आहेत. सो आवर्जून मी तुम्हाला सर्वांना सांगतो की 19 जूनला प्लीज फक्त आणि फक्त थिएटरमध्ये जाऊन घबाडकुंडचा अनुभव घ्या. धन्यवाद. बोला. नमस्कार सांगलीकर, रामराम. मी अभिनेता संदीप पाठक आणि आज मी सांगली शहरामध्ये आलेलो आहे घबाडकुंड या आमच्या मराठी चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी. येत्या 19 जूनला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होत आहे आणि हा चित्रपट फर्स्ट मराठी युनिवर्स आहे. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की तुम्ही फर्स्ट मराठी युनिवर्स फर्स्ट डे फर्स्ट शो तुम्ही नक्की बघा. तुम्हाला खूप आवडेल. हा एक वेगळा प्रयत्न आहे आणि मराठी प्रेक्षकांना हॉरर, थ्रिलर, ॲडव्हेंचर, ह्युमर हे सगळे जॉनर जे आहेत ते खूप आवडतात. आणि आम्ही हा चित्रपट सिनेमॅटिक एक्सपिरियन्स या नावाने सगळीकडे प्रमोट करतो आहोत. सिनेमॅटिक एक्सपिरियन्स म्हणजे थिएटर एक्सपिरियन्स. तुम्ही थिएटरमध्ये जाऊन त्या स्क्रीनवर जे दिसणार आहे आणि तुम्हाला म्हणजे जे तुम्हाला ऐकू येणार आहे ते वरच्या दर्जाचं असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही OTT किंवा TV वर येईल याची वाट बघू नका. तुम्ही